नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 9, ज्याचे नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. याचा भाग क्रमांक 4 आज आपण इथे सोडवत आहोत. या भागात व्यस्त प्रमाणावरती आधारित सराव संच आज आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया या भागाला, ज्याचे नाव आहे व्यस्त प्रमाण, भाग क्रमांक 4. सराव संच 38. यात पहिला प्रश्न असा आहे, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतील. लक्षात घ्या, आपल्या प्रश्नात माहिती काय दिली? एका शेताची खुरपणी करायची, ती पूर्ण करायला 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? त्यापुढेही प्रश्न आहे, 15 मजुरांना किती दिवस लागतील? म्हणजे आपल्याला 5 मजुरांना एक शेताची खुरपणी काढायला 12 दिवस लागत आहेत, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? त्यानंतर 15 मजुरांना किती दिवस लागतील? असे 2 प्रश्न यावरती आधारित आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू, मजुरांची संख्या व त्यांना खुरपणीसाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत. जसे पहिल्या भागात आपण म्हणायचो की दिलेली संख्या समप्रमाणात आहे, तसे इथे लिहावं लागते, दिलेली संख्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजेच त्यांचा गुणाकार काय आहे? स्थिर. तर आपण लिहिताना कसं लिहिलं? 5 मजुरांना खुरपणी करण्यासाठी 12 दिवस लागतात. 5 मजुरांना खुरपणीसाठी 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना खुरपणीसाठी किती दिवस लागतील? तर त्या किती दिवसांना आपण x दिवस असे म्हणू. आणि तसेच 15 मजुरांना खुरपणीसाठी आपल्याला y दिवस लागतील असे मानू. मग पहिल्यांदा पहिले समीकरण सोडवू. म्हणजेच काय? 6 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. म्हणजेच 5 गुणिले 12 बरोबर 6x लिहिले, तर 6x इथे 6 गुणाकारात आहे, डाव्या बाजूला, तर तो उजव्या बाजूला नेला तर छेदात जाईल. आता 5 गुणिले 12 छेद 6 म्हणजे उत्तर आले किती पहा? 12 पंचवीस 60, 60 भागिले 6 झाले 10. तसेच x ची किंमत आपल्याला मिळेल 10. म्हणजेच काय? 6 मजुरांना खुरपणीसाठी लागणारे दिवस झाले 10. आता 15 मजुरांना खुरपणीसाठी लागणारे दिवस आहेत y, तर त्याची बरोबरी करू. म्हणजेच 15 गुणिले y बरोबर 5 गुणिले 12. आता 15 इकडे गुणाकारात होता, विरुद्ध दिशेला येणार तर छेदात जाईल. म्हणजे 5 त्रिक 15 आणि 12/3 म्हणजे आपल्याला आले 4. तर y चे उत्तर आले 4. याचा अर्थ काय? आपल्याला 15 मजुरांना खुरपणीसाठी 4 दिवस लागतील असे म्हणू. म्हणजेच आपण इथे उत्तर लिहिले, 6 मजुरांना खुरपणीसाठी 10 दिवस लागतील आणि 15 मजुरांना खुरपणीसाठी 4 दिवस लागतील. आणि अशा प्रकारे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण मांडली, ज्यात पहिल्या प्रश्नाचे उत्तर आले 10 म्हणजे हे x, आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आले 4 दिवस म्हणजे हे y चे उत्तर. आता प्रश्न क्रमांक 2. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले. लक्षात घ्या, दररोज ते पुस्तक वाचतात. ते एका दिवशी त्यांनी 40 पाने वाचली असे रोज वाचतात. तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. म्हणजे 40 पाने एका दिवसात म्हणजे 10 दिवसात ते पूर्ण पुस्तक वाचून झाले. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचतील? म्हणजे आता 10 दिवसात जर 40 पाने आपल्याला पुस्तकाचे वाचून होतात, तर 8 दिवसात किती लागतील ते आपण काढू. तर पुस्तकांची रोज वाचलेली पाने व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागणारे दिवस हे खरं तर व्यस्त प्रमाणात आहेत. म्हणून आपण म्हटलं रोज वाचलेली पाने व वाचतं म्हणून रोज वाचलेली पाने व पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागलेले दिवस हे स्थिर गुणोत्तर आहे. तर एक काम करू, पुस्तक 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज x पाने वाचावे लागतात असे मांडले, तर x गुणिले 8 बरोबर 40 गुणिले 10. म्हणजेच डाव्या बाजूला झाले 8x, उजव्या बाजूला झाले 400. 8 डाव्या बाजूला गुणाकारात आहे, विरुद्ध दिशेने तर भागाकारात जाईल. म्हणजे 400/8 म्हणजेच x ची किंमत आली 50. याचाच अर्थ काय? मोहनरावांना रोज 50 पाने वाचावे लागतील जर त्यांना 8 दिवसात पुस्तक पूर्ण करायचे असेल तर. आपण उत्तर लिहिले 50 पाने. प्रश्न 3. मेरीचा सायकल चालवण्याचा ताशी वेग आहे 6 किलोमीटर. सायकल चालवायचा तिचा वेग किती आहे? ताशी 6 किलोमीटर. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? ते एका तासात, म्हणजे ताशी वेग दिलाय 6 किलोमीटर, तर 12 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? ते एका तासात 6 किलोमीटर जाते, तर 12 किलोमीटरसाठी किती वेळ लागेल ते काढायचं आहे. त्यानंतर तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल? म्हणजे एकदा ताशी वेग आपल्याला जास्त दाखवायचा, एकदा कमी दाखवायचा, त्यानुसार आपल्याला उत्तर काय येईल तासाचे या वेळेचे ते आपल्याला शोधायचे आहे. पहिला प्रश्न,
पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय बघा, मेरीचा सायकल चालवायचा वेग आहे ताशी 6 किलोमीटर. मग आपण काय केले, 12 किलोमीटर तिला जाण्यास 1 तास लागतो असे मानले, तर वेळ गुणिले वेळ बरोबर अंतर हे आपल्याला माहिती आहे. जे आपल्या 9वीच्या किंवा 7वीच्या किंवा 6वीच्या या धड्यांमध्ये आपण पाहिले, वेग गुणिले वेळ बरोबर अंतर येते. म्हणजेच काय, 6x बरोबर 12 म्हणजे x ची किंमत आली 2. ताशी 6 किलोमीटर वेगाने 12 किलोमीटर जाण्यास तिला 2 तास लागतील. वेग आणि ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा खरं तर व्यस्त प्रमाणात असतो. आता प्रश्न क्रमांक दुसरा, वेग 4 किलोमीटर झाल्यास तिला लागणारा वेळ y तास मानू. मग 4 गुणिले y बरोबर 12 म्हणजेच y ची किंमत आली 3. आता इथे काय लिहिले बघा, 4 ताशी किलोमीटर वेगाने 12 किलोमीटर अंतर जाण्यास तिला 3 तास लागतात. म्हणून आपण उत्तर दिले पहिल्या ह्याच्यात 2 तास, दुसऱ्याच्यात 3 तास. आता प्रश्न क्रमांक चौथा, एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो. म्हणजेच काय, एक शासकीय गोदाम म्हणजे कुठले, आपले रेशनचे दुकान, ज्यात 4000 माणसांना 30 दिवस पुरेल इतका धान्य साठा आहे. तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल हे आपल्याला काढायचं आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे 4000 माणसे होती, त्यांना 30 दिवसात पुरला. पण इथे माणसांची संख्या वाढली, तर आता तो किती दिवसात पूर्ण होईल किंवा पुरेल हे आपल्याला शोधायचं आहे. खरं तर उत्तर 30 पेक्षा कमीच येईल, पण किती येईल ते आपण काढू. तिथे माणसांची संख्या व धान्य साठा पुरवायचे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे आणि त्यांचे गुणाकार स्थिर आहेत असे मानले. तेव्हा 6000 माणसांना तो धान्य साठा 1 दिवस पुरेल असे म्हणू. म्हणून 60,000 गुणिले 6000 गुणिले x बरोबर 40, 4000 गुणिले 13 दिले. आता 6000 इकडे गुणाकारात त्या विरुद्ध दिशेने भागायला येईल. आता 4000 गुणिले 30 म्हणजे 12000 झाले, म्हणजे 1,20,000 झाले भागिले 6000. तर 6000तले 3 शून्य, 12000तले 1,20,000 3 शून्य गेले, तर उरले 120 आणि 6 भागिले 120 येतात 20. म्हणजेच काय, x ची किंमत आली 20. म्हणून आपण म्हटलं 6000 माणसांना तो धान्य साठा फक्त 20 दिवस पुरेल आणि म्हणजेच उतरलेले 20 दिवस. चला, तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो व्यस्त चलन हे प्रमाण कुठे वापरायचं. जेव्हाही कुठल्याही 2 संख्या दिल्या असेल, मजुरांची आणि त्याची बरोबरी केली असेल वेगाशी किंवा काळाशी, त्यावेळेस आपण व्यस्त प्रमाणाचाच वापर करून आपण पुढे चालू. आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे की दिलेल्या गोष्टी आपल्या व्यस्त प्रमाणात आहे आणि त्यांचा गुणोत्तर स्थिर आहे, तरच आपण व्यस्त प्रमाणात आपण वळू शकतो, तोपर्यंत नाही. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग पूर्ण करू. तोपर्यंत धन्यवाद.